आता तिथे बघू शकता मिनी गणपती सुद्धा आहेत, बारके बारके म्हणजे घरगुती गणपती सगळे रेडी चालू झाले इथं बघू शकता. कलरिंग पण झालेत आणि अर्धे खूप कलरिंग व्हायचे अजून बाकी आहेत. बघा इथून तुम्हाला दिसेल यंदा अरुण दत्ते सरांनी कुठे परेल वर्कशॉप बनवले, म्हणजे यांनी की कुठं मूर्ती घडवणार आहे हे तुम्हाला दाखवतो. ते बघा अजून सुद्धा म्हणजे मंडपाचं काम चालू आहे पूर्णपैकी. इथे अजून मूर्ती यायचे म्हणजे ट्रॉली यायची बाकी आहेत, पण बघू शकता मंडपाचं काम जोराशोरात चालू आहे. मला सांगितलं तिथे म्हणजे परेल वर्कशॉप. सगळ्याला जय शिवराय, जय श्रीराम. तर आज आपण चाललोय परेल वर्कशॉप 2026 अपडेट. तर आता आपण अरुण दत्ते सरांच्या वर्कशॉप जवळ चाललोय, कारण की कालच रिव्हील झाले अरुण दत्ते सरांचे वर्कशॉप. तर आपण तिथे जाऊ आणि अरुण दत्ते सरांसंग जरासं विचारू कसा यांचं परेल वर्कशॉप आहे, तो पण तुम्हाला दाखवतो. तो कुठं आहे तो चला तुम्हाला दाखवतो. सो तुम्ही हा सिग्नल बघितला असशील, या सिग्नल बसून ती गली आहे त्या गलीतून जायचं आहे. सो पवन भाई आता आपल्याला घेऊन जाणार आहे. चलो भाई जाते हैं, अभी देखते क्या क्या अपडेट है वहाँ. तो गाईज आपण आता फायनली परेल वर्कशॉप जवळ पोहोचतोय. यंदा काय काय अपडेट असणार आहे, कुठल्या कुठल्या ट्रॉल्या आल्यात आहे आणि आता यंदा पाठपूजन सोय लय लवकर व्हायला लागलेत आहे, म्हणजे यंदा ट्रॉली सुद्धा लय लवकर पोहोचणार आहे. आता बघू आपण केवढ्या ट्रॉली पोहोचल्या आपल्या परेल वर्कशॉप मध्ये. चला तुम्हाला पूर्ण दाखवतो. बाहेर ना बघू शकता पूर्ण इथे पडदे लावलेत आहे. पूर्ण आता गेल्या टायमाला पडदे लावले, त्याच्यामुळे मी अपडेट द्यायला आलो नव्हतो. इथे पूर्ण बाहेर पडदे लावले. आपली इथं गाडी पार्किंग आहे. पवन भाई क्या बोलना चाहोगे आज के दिन? चला आता बघूया काय काय अपडेट आहे. तो चलो आता आतमध्ये बघू केवढे अपडेट आहे ते आपण तुम्हाला सगळं सांगतो. यंदा खूप मोठी ब्रेकिंग न्यूज सुद्धा आहे, तुम्ही सगळ्यांनी ऐकली असेल की यंदा मुंबईत म्हणजे आपला खेतवाडीचं गणराजचं पण आगमन होणार आहे आणि इथे KP आर्ट सुद्धा येणार आहे, म्हणजे आले तिथे आहे. यंदा कुठल्या मूर्ती बघायला भेटणार त्याला आपण मिळायला लागतो. तो चलो पवन भाई आज आपल्या संघ खूप वर्षानंतर आलेत ना पवन भाई तुम्ही? तर मित्रांनो, मी आगमन मध्ये जास्त येत नाही, कारण की मागच्या वर्षी मी आलतो इकडे खूप जास्त इकडे भीड होती ना, तर मी दाबून गेलो होतो आतमध्ये, म्हणून आता मी थोडे कमी केले आगमन मध्ये जायला. हो गाईज बघा परेल वर्कशॉप आपले अजून इथे काम चालू आहे सुद्धा बघू शकता. आपण तुम्हाला क्लिप्स देतो. आता इकडे बघा थोडे गणपती इकडे आले. आता तिथे बघू शकता मिनी गणपती सुद्धा आहेत, बारके बारके म्हणजे घरगुती गणपती सगळे रेडी चालू झालेत. इथं बघू शकता कलरिंग पण झालेत आणि अर्धे खूप कलरिंग व्हायचे अजून बाकी आहेत. सगळे आतमध्ये अजून आहे. अजून इथे बॅरिगेट्स लावले. हे बघू शकता प्रबळचे काही डिझाईन इथे तुम्ही बघू शकता. इथे छोटे छोटे डिझाईन आहे बागचे आणि ते हँडमेड आणि पूर्ण हे ते बघू शकता. पूर्ण हाते साचे इथे ठेवले. इथे पूर्ण किती साचे आहेत आणि तुम्ही विश्वास करू शकता ह्या जागेवरती तुम्हाला एक गणपती आहे. तो कमेंट मध्ये सांगा तुम्ही इथे कुठला गणपती होता 2025 मध्ये. हे पूर्णपैकी वर्कशॉप अपडेट चालूच आहे अजून. इथे बघू शकता अजून कामच बाकी आहे. थोडेफार इथं म्हणजे मूर्तींचे सगळे हे चाललंय. तिथे थोडेफार मूर्तींचे फेस आहेत, फेस व्हिडिओ सुद्धा आहेत बघू शकता. इथे बघू शकता कामच चालू आहेत अजून जागे. हे लॉक करून आपल्या याच्यामध्ये POP ठेवणार आहे. इथे समोर बघू शकता की गणपतीचे फेस सुद्धा इथे आहे. समोर फेस चालू आहे, तर त्याला हे करायचं चाललं. त्यातून बनवायचं अजून खूप सारे चालू आहे. तिथं कात्याचं काम चालू आहे. नाही इथं कात्याचं काम सुद्धा चालू आहे. तिथं पहिली मूर्ती बनवून सुद्धा झालेली रेडी. तर बघू शकता लांबनच तुम्हाला दाखवतो. तिथे पहिली मूर्ती बनवून झालेली आहे तिथे परेल वर्कशॉपवर. तिथं कात्याचं काम चालू आहे जोरात. इथं खूप सारे अजून खूप कामं चालू आहे. इथे बघू शकता देवींच्या मूर्ती हे मोल्ड पण आणून ठेवलेलं आहे. मोल्ड म्हणजे आपले ढाचे इथे आणून इथे सगळे ठेवलेले आहेत. इथे बघू शकता बजरंगबलीचं इथं आपलं प्रभाळ आणलंय आणि तिथे हनुमान जिचं प्रभाळ आणलंय. तिथं अजून काय हे चालू आहे. गाईज इथे बघू शकता अजून सुद्धा काम अजून बाकीच आहे, म्हणजे खूप सारे ट्रॉली अजून आलेले नाही. पण इथे तुम्ही थोडं बघू शकता एक मेन म्हणजे एक ट्रॉली इथे आलेली आहे, तो तुम्हाला मी ती दाखवतो. सो गाईस इथे तुम्हाला एकच ट्रॉली दिसणार आहे बघू शकता. ही सर्वात पहिली ट्रॉली आहे पाईपलाईनचा. गेल्या वर्षी ही आपली कलागण आर्ट्समध्ये होती. ही कलागण आर्ट्समध्ये होती. तिथं मी पहिल्यांदा पाईपलाईनचा तुम्हाला राजा दाखवला, पाईपलाईनचा महाराज दाखवलेला. यानी की
जी म्हणजे शिवजीच्या रूपात होती, जी डमरूवरती म्हणजे विणा वाजवताना ती होती इथे. ही जी मूर्ती इथे बघू शकता पाईपलाईनची, आता ट्रॉली सुद्धा आहे. ते बाजूला बघू शकता मूर्तिकार सुद्धा बसले. फुल इथं अजून काम चालू आहे. पवनभाई पूर्णपैकी म्हणजे एक्सप्लोर करतात की असं म्हणजे डीपली बघतात. तुम्हाला एक देश नाव दिसणार आहे जे पाठीमागे असते ना गणपती महाराज. हम्म. म्हणजे याला समुद्र मंथन बोलते ना पवनभाई, समुद्र मंथन आहे तसंच आहे. हे बघू शकता समुद्र मंथनचा पण इथे देखावा आहे. तो अजून काम चालूच आहे अजून. यंदा लवकरच लवकर म्हणजे गणपती येणार आहे असं विश्वास वाटतो. क्या पवनभाई सही बोल रहा ना, लवकरच गणपती येतील आणि जो वर्कशॉप मधून आतमध्ये जो एक्सपिरियन्स असतो तो खरंच एक्सपिरियन्स माझे फक्त एक कुठल्या पण असतो म्हणजे मूर्तिकार असतो बस माझं ते म्हणजे म्हणतात ना वरतून जी आखणी बनवताना तो फक्त मला शॉर्ट मला खूप इच्छा आहे. तर ते कोणी केली तर मी भाई धन्यवाद म्हणत. सो अजून इथं बघू शकता खूप कामं चालू आहेत ना पवनभाई. चालू आता काम जास्त गणपती आता बनले नाही. आता तर म्हणजे जास्त ना छोटे मोठे तेच गणपती आहे जास्त. मी अजून सुद्धा सांगतोय इथे जिथं म्हणजे तुम्हाला सांगा कमेंट मध्ये जरूर सांगा की इथं कुठला गणपती होता गेल्या वर्षी 2025 मध्ये. ही जागा यही जो प्लेस आणि ही जी जागा जे की तुम्ही सगळी मिस करता. पुन्हा एकदा गोल्डन डेज रिटर्न येईल आणि पुन्हा एकदा आत्ता सुद्धा स्वर्गाचं द्वार ओपन झाले. त्या टायमाला पूर्णपैकी ही परत एकदा परेल गल्ली भरणार आहे. तर आपण इथून आता अरुंधती सरांच्या वर्कशॉप जवळ जाऊ आणि तिथं पुढं कलागंध सुद्धा आहे तिथं जाणार आहे. आणि तुम्हाला एक अनाउन्समेंट आहे इथे बघू शकता आज घडवणार म्हणजे आपल्या परेलचं सम्राटचं पाठपूजन सोहळा आहे यंदा म्हणजे येत्या शनिवारी पाठपूजन सोहळा आहे. तो तुम्ही नक्की येऊन बघा कारण की हा परेल मधला पहिला पाठपूजन सोहळा आहे. तो तुम्ही बघता नक्की बघा. सो पवनभाई आता आपण जाऊ आपण मेन गणसंकुलन मध्ये जाऊ. तिथे आपण अजून सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज सुद्धा तुम्हाला ऐकण्यात आली असेल आज की अरुण दत्ते सरांचं वर्कशॉप नाही गणसंकुलन नाही कलागंध आर्ट्समध्ये यंदा त्यांचं वर्कशॉप दुसरीकडेच आहे. ही लोकेशन आम्ही तुम्हाला दाखवतो. चलो मी हा सिग्नल जरूर बघितला असेल. ह्या सिग्नल पासून सरळ ह्या स्ट्रेट अवे रस्ता आहे. तिथून तुम्हाला अरुण दत्ते सरांचा वर्कशॉप आहे जो की नवीन बनलेला आहे. त्यांनी यंदा नाव दिलंय लालबाग परेल वर्कशॉप यंदा यांचं नाव दिलेलं आहे. तो आपण तिथे जाऊ आणि तिथे बघू सगळं केवढ्या अजूनपर्यंत मूर्तींचे अपडेट्स आणि सगळं तुम्हाला देतो. तुम्ही जर इथून आला या रस्त्यातून तुम्हाला इथं दिसेल उपमध्य म्हणजे मध्य रेल्वे परेल मुंबई. इथून तुम्ही सरळ आतमध्ये जावा. पवनभाई तुम्हाला डायरेक्शन देत असतील. पवनभाई सो हे बघा इथून तुम्हाला दिसेल यंदा अरुण दत्ते सरांनी कुठे परेल वर्कशॉप बनवले म्हणजे यानी की कुठं मूर्ती घडवणार आहे हे तुम्हाला दाखवतो. हे बघू शकता. इथे आता काम चालूच आहे. मूर्ती अजून म्हणजे त्यांचे साचे आणि की मोल्ड आणून ठेवले ते की जे की पुढे जाऊन ते अजून मूर्ती घडवणार आहे. हे बघू शकता. इथे खूप दिवसापासून सगळ्यांना म्हणजे पण पता आहे जास्ती दिवसापासून इथे सगळ्यांना म्हणजे स्पॉट हा माहितीच नव्हता की माहित नाही. आता फर्स्ट टाइम इकडे आलोय. हां पण खरंच इथे जेवढ्या अजून मूर्ती बनवायची म्हणून टाइम आहे. पण यंदा इथूनच मूर्ती सगळे बाहेर निघणार जिथनं की परेलचा महाराजा असेल कृष्णानगरचा राजा असेल इत्यादी गणपती जेवढे दादांकडे आहेत ते सगळे इथून निघतील. बघा ते बघा अजून सुद्धा म्हणजे मंडपाचं काम चालू आहे. पूर्णपैकी इथे अजून मूर्ती यायचे म्हणजे ट्रॉली यायची बाकी आहेत. पण बघू शकता मंडपाचं काम जोराशोरात चालू आहे. मला सांगितलं जिथे म्हणजे पहिले वर्षामध्ये पवन भाई क्या सोच रहे पूछ पवन भाईला विचार. पवन भाई क्या सोच रहे हो इतना. रोज साचे इकडे आणून ठेवलं गणपती महाराज. ते अजून काम सुद्धा चालू आहे. बघू शकता ते वरती पत्रे बित्रे टाकून दिले समोर तो अभी हम अरुण दत्ते सर के वर्कशॉप से निकल गए और यहाँ पे जा रहे हैं गण संकुलन वर्कशॉप में. तो देखते हैं वहाँ पर क्या अपडेट है और क्या क्या यहाँ पे मूर्ति अभी बन रही या बनना स्टार्ट हो रही तो सब कुछ अपडेट अभी मिल जाएगा आपको. सो गाईस आता कारण की आता आपण तुम्ही पवन भाईकडनं ऐकलं असेल यंदा इथे यानी की पहिल्यांदाच राजन धार सर आपले तिरमल यानी की आकाश शिरमल
यंदा हे ते असणार आहे, कारण की यंदा कुठले कुठले नवीन कॉन्सेप्ट बघायला भेटणार आणि युनिक मूर्ती आणि फुलांपासून मूर्ती बघणार भेटणार आहे. कारण की राजनदार सर पण आहेत, परत आपले तिरमल आर्ट्स आहे जे की मुंबईचा राजा घडवतात. यंदा ते आपले देवमाता उंबरखाडीचा राजा घडवणार आहे. तो आपण आता तिथे जाऊन बस दाखवतो. सो गाईस, आता तुम्ही बघितला असेल हा मेन डोर, जो की इथून सगळे मोठे मोठे मूर्ती निघतात. इथूनच सगळी आपले बाहेर मूर्ती निघतात इथे डायरेक्ट. इथून इकडे जातात, काही इकडे जातात. तो जो मेन गेट आहे, तो मेन गेट आहे. इथे आतमध्ये बघू शकता अजून काम चालू आहे. तर आता ना इथे करिरोड स्टेशन पासून एक रस्ता आहे, तिथं आपण आत जाऊ. तो गाईस, अनुसंकुलनचे द्वार सुद्धा ओपन झाले. आता आतमध्ये जाऊन आपण तुम्हाला सगळे अपडेट देतो. चला आतून आतून जाऊ. इथूनच सगळे मोठे मोठे गणपती मध्ये बनतात. आणि जो मेन तुम्हाला गेट दाखवला ना मी, त्या गेट सुद्धा मधून निघतात. तिथे बघू शकता बारके गणपती अजून चालू आहे. पूर्णपैकी बारके गणपती आले पेनवरनं. आणि तिथे बाजूला सुद्धा अजून काम चालूच आहे. शिवा आर्ट्स म्हणजे येत्या रविवारी शिवा आर्ट्स आहे ना आपले म्हणजे फिक्स रिव्ह्यू करणार आहे. ते सुद्धा तुम्ही बघायला येईल. आणि त्यातला फेस खूप युनिक असणार आहे, वेगवेगळे कॉन्सेप्ट असणार आहे. आणि ते फेस पूर्ण 7 फुटाचे आणि ते 7 फुटाच्या वरती गणपती जेवढे तुमची बनणार आहे. बघा इथे मंडपाचं काम चालू आहे. तर बघा इथे पायाचं मोल्ड बनवण्यात आलेलं आहे. कसा बनवतात ते सुद्धा बघू शकता. इथे पूर्ण पीओपी हे करून हे कात्या बित्या ॲडजस्ट करून ह्याच्यात पीओपी टाकून पूर्ण मोल्ड बनवला जातो. इथे सून बघू शकता हात आहे, तिथे पण काम चालूच आहे. सो इथे ह्याच्या मागं सुद्धा एक आहे, ते तिथं आपण जाऊ. तिथं तुम्हाला इथूनच म्हणजे ह्या मेन डोअरमधूनच आम्ही गणपती सगळे बघितले. इथून तुम्हाला खूप सारे गणपती दिसतील, पण त्यांना इथे अजूनपर्यंत काम चालूच आहे. इथे खूप सारे बॅकग्राऊंड आहेत. आणि इथून पुढं इथनं सरळ गेलं ह्या साईडला मुडला तर इथून तुम्हाला मोठमोठे मूर्तिकार यानी की आपले खंबाटाल्यान ज्यांनी बनवला. आणि आता आकाश सिरमल सुद्धा इथेच आहे. आणि राजा तेजू काळे यानी की जे म्हणजे आपले राजनदास सर सुद्धा इथेच येणार आहेत. बघा कलागर आर्ट्स जे की गेल्या टायमाला बघू शकता. परळचा महाराजा आपला डिंपलवाला बाप्पा, फोर्टचा राजा, खूप सारे इथे गणपती बनवले गेले ते गेल्या टायमी. हे आपले जे डिंपलवाले बाप्पा म्हणून ओळखले जाते हे त्यांचे शॉप आहे. आणि समोरच शिवा आर्टचं शॉप पण सुद्धा होऊ शकता. शिवा आर्ट्स फायनली 2026 परेल वर्कशॉप अपडेट झालेला आहे. तुम्हाला असेच नवीन व्हिडिओ पाहिजे लवकरात लवकर जाऊन माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. तोपर्यंत भेटू नवीन एक ब्लॉग, नवीन एक सिरीज. तोपर्यंतला बाय बाय.